हॅलो, चला मी विनंती करतोय, त्वरा करा. दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं, जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधेन. किंबहुना आपल्याकडे वेळ नाहीये, वेळेनुसार आपल्याला चालायचं, या गोष्टीकडे सगळ्या टीमच्या खेळाडूंचं मी लक्ष वेधतोय. हॅलो, याच दरम्यान मैत्री स्पोर्ट्स आणि मयुरेश कदम मॅन फ्रॉम आपले माथेरान यांच्याकडून शिवा दळवीसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात आणि माथेरान संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. एक अप्रतिम समालोचक आमचे मयुरेश कदम यांच्याकडून त्याला शुभेच्छा आल्यात. थँक्यू. जांभूळपाडा पोलीस स्टेशनचे सन्माननीय उपनिरीक्षक आदरणीय निकम साहेब यांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. लगेचच सामन्याला करूया सुरुवात. थँक्यू. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि त्याचबरोबर SS लाईव्ह या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. एक भव्य दिव्य दैवित्यमान सोहळा, किंबहुना क्रिकेटचा वारसा जपणारी स्पर्धा, एक स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या उत्कर्षासाठी विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पाहिलं गेलेलं हे गोड स्वप्न. आणि अगदी स्वप्न हे रात्रीचे पाहिले जातात, रात्रीच्या झोपेमध्ये पाहिले जातात, आणि होय ते स्वप्न या रात्रीमध्ये सुद्धा पार पाडले जातात. हे याच दरम्यान आपण आता वाढदिवस सोहळा सुद्धा साजरा करणार आहोत. मंगेशजी देशमुख यांचं लगेचच इथं आपण केक कापून त्यांचा वाढदिवस सोहळा साजरा करणार आहोत. फूलों की डाली बहारों का झोंका और इस जन्मदिन पर मिले ढेर सारी खुशियों का तोहफा. सुधागडचा परमेश माळी या आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर गीत विलासदादांवर आपण पाहिलं. रोशन या. अजय भस्मा यांनी हॅट्रिक जर केली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक यांच्याकडून. मयूर दादा संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण हो. मंगेशभाई देशमुख यांचं याच तुम्हाला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. आणि हा हा आणि आमचे रोशनजी वालगुडे. चला 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंगेश भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. विश यू अ वेरी वेरी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मंगेश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जिओ हजारों साल और साल के दिन हो 50,000. थँक्यू. निकम साहेबांकडून त्याला सुंदर गोड गोड शुभेच्छा आपण देतोय. थँक्यू. चला मॅच सुरू करून घ्या. मी विनंती करेन लक्ष वेधेन आपलं. निश्चितपणे सगळ्यांचंच लक्ष वेधतोय की आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आपण स्वप्नांबद्दल म्हणत होतो की स्वप्न रात्रीचे पाहिले जातात, किंवा ते रात्रीच आपण जर पाहिलं तर इकडे पार पाडण्याचा विचार आणि त्याच वेळेला निर्धार पक्का करण्यात आला. आणि हे कौतुक करावं लागेल विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025च्या माध्यमातून हे भव्य आणि त्याच वेळेचं दिव्य हे पहिलं पर्व, या पहिल्या पर्वाचं या संपूर्ण पर्ली विभागाला गर्व, सुधागड तालुक्याला गर्व, त्या गर्वानं मान उंच व्हावी ना असा हा दैवित्यमान सोहळा. एकच मिनिट पंच. स्कोरर चला सर, पंच मॅचला सुरुवात केली जाईल. पंचांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. अजय भस्मा त्यांच्या साथीला अरफात मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच वेळेला बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज ऋतिक. ऋतिकचा पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळालंय.
शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉलची संगत होताना पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती खेळत असताना यस अजय बसमा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे खूप मोठं नाव आहे. ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं बजावत असताना या खेळाडूचा बोलबाला संपूर्ण आपण जर पाहिलं तर रायगडामध्ये, ठाण्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राहिलाय. तोच खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅट फिरवलीये, बॅट बॉलचा संपर्क इकडे नाहीये. पण एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर माथेरानवरून येत असताना इकडे संघ दाखल झाला. अजय बसमा मैदानावरती खेळतात, पण त्यांच्या समोर एक लोकल बॉय ऋतिक मैदानावरती आहे. तोही सांगतोय मीही कमी नाहीये, मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्याकडे ताकद आहे आणि आज माझा घरचा साज इकडे मला दाखवून द्यायचंय. समोरचाच बॉल अजय बसमाच्या बॅटमधून फटका खेळला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वा काय कॅच पकडलाय, सर्वाधिक मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार अजय बसमा मैदानाच्या बाहेर. पहा विलास दादा युवा प्रतिष्ठाननं लाखाचं बक्षीस लावलंय, पण निश्चितपणे लाखाची माणसं जोडली म्हणूनच का होईना एक कुटुंब तयार केलं. तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटनं काय दिलं, तुम्हा आम्हा सर्वांची ओळख कुणी निर्माण करून दिली, याच क्रिकेटच्या खेळानं. आणि त्या क्रिकेटच्या खेळानं एक कुटुंब बनवून टाकलं आणि त्यातील एक कुटुंब म्हणजे विलासदादा युवा प्रतिष्ठान. आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून अजून मोठं कुटुंब बनवायचं ना, त्यासाठी भरवली जाणारी ही मानाची स्पर्धा, मानाची त्याच वेळेला अभिमानाची किंबहुना प्रतिष्ठेची ही स्पर्धा आज यशाकडे निघताना पाहायला मिळते. हॅलो, जो सभासदांचा बॅनर लावलाय समोर, त्याला जे पोरं बसली त्यांनी जरा बाजूला यायचंय. समोर बाहेर जा, रॅलिंगच्या बाहेर जा. सर्वांनी विनंती असेल तुम्हाला सर्व प्रेक्षकांना का आपण सहकार्य करायचंय. ते बॅनरला चिपकून बसलेत. पुढचा बॉल फुल टॉस होता, फ्लिक करायचा, दिशा दिली आहे, आउटफील्ड फास्ट, बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार, चौकार. मी लक्ष वेधेन आमच्या प्रेक्षकांचं, जे बॅनर्स आहेत ते स्पर्धा सजवण्यासाठी लागवले, तुम्ही तिथे बसू नका, कारण की तुमची जागा आमच्या हृदयात आहे. तुम्ही अगदी बॅनरच्या समोर किंवा मैदानावरती बसू नका, मैदानाच्या चहूबाजूला कुठेही बसा. टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स, अनेक उशी किंबहुना गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर कळलंच नाहीये बॅटरला हा कशा पद्धतीचा बॉल होता. त्याच वेळेला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी ऋतिकनं पेश केली आहे. जसा चौकार आला त्याचं प्रतिउत्तर तिकडे डॉट बॉल फेकलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघालाय, स्लो बॉल, कमी गतीचा, लेग ब्रेकचा वापर करायचा होता, काहीतरी नवीन आणायचं होतं आणि नवीन काहीतरी करत असताना ते अंगलट येताना पाहायला मिळालं. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. अवंतर स्वरूपानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 5 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जातील. 5 धावा धावफलकावरती, 5 बॉलचा खेळ संपला, 1 विकेट आली आहे. हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, राडवा बाटणं, फटका खेळायचा होता, अनेक उशी, एकंदरीत आपण म्हणतो ना नाकात तोंडाजवळून फुंकर मारून जाणारा चेंडू किंबहुना इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, एक वेगळा सुगंध देणारा हा चेंडू राहिलाय. आणि त्याच दरम्यान डॉट बॉलच्या साह्यानं षटक क्रमांक पहिले संपुष्टामध्ये आलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर माथेरान संघ हा 5 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतंय. आज मात्र पर्लीकरांनी जो संघर्ष करून दाखवला ना त्याला हॅट्स ऑफ आहे. कारण की जर मागील मॅचचा खेळ तुम्ही आठवलात ना, मागील मॅचमध्ये पर्लीकर असे वाटायला लागले होते की पहिल्याच मॅचमध्ये बॅकफुटला येतील की काय, पहिल्याच मॅचमध्ये किंबहुना हे मैदान त्यांना सोडावं लागतंय की काय. पण त्यांनी सांगितलं होतं की जेवढ्या धावा आम्ही बनवू ना तेवढ्या थांबवण्याची ताकद आमच्याकडे आहे, ती क्षमता आमच्याकडे आहे, ती जिद्द, त्याच वेळची ती चिकाटी आणि जो पूर्ण मैदानाच्या चहूबाजूचा आमचा प्रेक्षक वर्ग प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला आलाय ना, तर त्यांची मनं आम्हालाही जिंकायची आहेत. कारण की एखादी मोठी स्पर्धा आपल्या विभागामध्ये होतीये आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला सिद्ध करण्याची, नामी प्रसिद्धी निर्माण करण्याची संधी निर्माण झाली आहे, तर स्वतःला सिद्ध तर करून दाखवायचंच आहे. आणि होय, ते पर्लीकरांनी करून दाखवलंय. चांगलीच बॉलिंग केली आहे. अगदी
आपण जर पाहिलं तर या सुसाट हायवेनं जेवढ्या सुसाट गाड्या पळतात ना तेवढ्या वेगानं गोलंदाजी पर्लीकरांनी करून दाखवली आहे. चांगली बॉलिंग. षटक क्रमांक 2 साठी दुसऱ्या षटकासाठी महत्वाचे गोलंदाज दाखल झालेत. अल्पेश ॲज अ ऑलराऊंडर म्हणून पर्ली विभागाचं क्रिकेट सातत्यानं चांगलं खेळलंय आणि आता तो पुन्हा नव्यानं दुसऱ्या षटकासाठी आलाय. पण मी लक्ष वेधेन, त्वरा करा, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. आजची शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. प्रत्येकाचा खेळ जवळून सगळ्यांनाच पाहायचा आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, लढवा बाटने खेळलाय, फाईन लेगच्या दिशेला बॉल चाललाय, वन बाउन्स बॉल, सीमा रेषेच्या पार. अल्पेशचं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती, चौकार. ग्रामपंचायत सदस्य नितेश गायकवाड साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी तिकडे आपण जर पाहिलं तर 200 रुपयाचं बक्षीस पर्ली संघाच्या खेळाडूंना आलंय. पहिल्याच बॉलवरती चौकाराला बॅटिंग करत असताना बॅटर भावेश, त्यांच्या साथीला अरफात, दोघेही फलंदाज एक एक चौकाराच्या साह्यानं खेळतात. पुढचा बॉल अल्पेश, डान्सिंग डाऊन, पुढे सरचा वतपटक्या खेळला, पुढे गेले होते, काहीतरी नवीन दाखवण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क किंवा क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप इम्पॉर्टंट आहे. तो फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि त्याच वेळेला तो अंगलट सुद्धा आलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. कमबॅक अल्पेशचा. हा पुढचा तिसरा बॉल, हाफ ट्रॅक, बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. नाराज व्यक्त केली जाईल अगदी बॅटिंग करत असताना. भावेश, यस अनिकेत साई हा संघ इकडे मात्र उपस्थित राहताना पाहायला मिळतात आणि ॲज अ आयकॉन म्हणून सातत्यानं आपण अनिकेत मोकल यांना पाहतो. या आपलं हार्दिक स्वागत आहे विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये व्यासपीठावरती. आपण आसनस्थ होऊन या मागचा आनंद घेऊया. पुढचा बॉल मैदानावरती पुन्हा एकदा अल्पेश. ओ या वेळेला काय बॉलिंग केली आहे, काटाच बदलला या बॉलनं. अव्वल दर्जाची गोलंदाजी मन जिंकली अल्पेश या नावानं. तो आलाय, त्यांना चुकता दाखवली, त्यांना भेदकता पेश केली आहे आणि त्याचा टप्पा हा मात्र आपण जर पाहिलं तर चर्चेचा विषय राहिलाय. किंवा आपण म्हणतो ना की तुमच्या बॉलची दिशा तुमच्या टीमची दशा ठरवते आणि तेच मैदानावरती पाहायला मिळते. बॉलची दिशा आहे ना ती समोरच्या बॅटरची दशा करताना पाहायला मिळते. अल्पेश, यावेळीचा बॉल पहा काय घडलंय, बॅटला स्पर्श केलाय, यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल पाहायला मिळते. मोठी विकेट, एक निर्णायक धक्का आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू अरफात मैदानाच्या बाहेर. निलेश देशमुख साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय निखिल देशमुख साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सोहम कालभोर साहेब यांचं सुद्धा विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. सन्माननीय हबहब महाराज सचिन पाटारे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय गुलाबशेठ हिरवे यांचं सुद्धा या ठिकाणी विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सुधागड तालुक्यातील आजी माजी सरपंच सदस्य आणि तालुक्यातील सर्व ग्रामस्थांचं विलासदादा युवा परिषदेतर्फे या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्ण करचुंडे ग्रामस्थांचं या ठिकाणी विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. मी लक्ष वेधेन धावीर रोहा आणि टीम कळवा इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. बॅकफुटला जात असताना चबराक लगवायची होती. वा अल्पेश, एकदा अल्पेशची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्या एकही बॉलवरती ज्यानं धाव दिली नाही ना त्या पठ्ठ्यानं कमबॅक केला. नाव त्याचं अल्पेश राहिलंय.
पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि बघता बघता 2 षटकांची सांगता झाली आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाला. आपण म्हणतो ना की मातीची विकेट हेच खरं क्रिकेट आणि ते खरं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना पर्लीकर पाहायला मिळतात. कारण की सिमेंटची विकेट म्हटली की बॅटरला तेवढंसं जास्तीचा बेनिफिट असतो. अगदी येणारा बॉल जणू काही बॅटरला फुटबॉल सारखा दिसतो. बॅटवरती परफेक्ट कनेक्शन करण्यामध्ये सफलता मिळते. सन्माननीय नारायणदादा शिंदे यांचं सुद्धा विलासदादा युवा परिषदेतर्फे सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचंय. विलासदादा युवा परिषद चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं या ठिकाणी विलासदादा युवा परिषदेतर्फे हार्दिक स्वागत. जाऊया मागच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण पाहतो. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 ची भव्य स्पर्धा. बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतो इकडे वापरले जातात. एक महत्वाचे गोलंदाज आपण पाहतोय राकेश. याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये कोणताही राहिला नाहीये. किंबहुना आपण जर पाहिलं ना तर माथेरान म्हटल्यानंतर मग थंड हवेचं ठिकाण, तिकडे मात्र पर्यटन स्थळ जास्तीचं महत्वाचं पाहायला मिळतं. पण माथेरानकर आज अगदी सुधागड तालुक्यामध्ये या पर्लीच्या मैदानावरती येत असताना त्यांनीही सांगून दाखवलंय की माथेरान हे पर्यटन स्थळ निश्चितपणे चर्चेचा विषय आहे, पण माथेरानचं क्रिकेट सुद्धा चांगलं चर्चेचा विषय आहे. आणि म्हणूनच कोणी ते मैदानावरती येत असताना चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण अद्याप त्यांना जमलं नाहीये या दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या फेरीचा विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये माथेरानकरांनी एक मोठा संघर्ष करून इथपर्यंतचा प्रवास केलाय. शेवटच्या बॉलपर्यंत मुळगावकर त्यांना लढताना आणि भिडताना बघायला मिळाले. पण त्याच वेळेला या दुसऱ्या मॅचमध्ये जसे ते दाखल झालेत ना, पर्लीकर त्यांच्या समोर निधड्या छातीनं उभे राहिलेत. अप्रतिम अव्वल दर्जाची कामगिरी, चुकता आणि भेदकता या सगळे गुण संपन्न मैदानावरती पर्लीकरांच्या प्रत्येक गोलंदाजाने दाखवून दिले. याही वेळेला बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट फिरवताना पाहायला मिळाले. बॅट फिरल्यानंतर बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये. लगातारचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉलची गिनती जर केली ना एकंदरीत तर पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 4, म्हणजे तिकडे 7 आणि तदनंतर आता 3, म्हणजे पहा जवळजवळ 10 चेंडू डॉट आलेत. 15 चेंडू मधले 10 डॉट. पटका फसलाय, मी स्ट्रोक, बॉल हवेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले होते. कॅच ड्रॉप. झेल सुटताना पाहायला मिळाला. खराब बॉलची फेक राहिली आहे. पहा बॉलिंग चांगली होती, याआधी फिल्डिंगही चांगली होत होती, पण आता केलेली चूक यदा कदाचित महागडी ठरेल का? होय, येणारा वेळ तुम्हाला सांगून जाईल. कारण की क्रिकेटमध्ये आपण बराचसा वेळा पाहिले ना की जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटतो तेव्हा तेव्हा तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. किंवा आपण पाहिलं होतं रोहित शर्मा यांचा 4 आकड्यावरती सुटलेला झेल आणि तदनंतर 264 धावांचा वादळी खेळ. हा खेळ कोण विसरेल, हे महत्वाचं आहे. आणि मग यदा कदाचित मैदानावरती आता सुटलेला झेल हा इथून पुढे कुठपर्यंतचा खेळ रंगेल ना, हे सगळ्यांनाच पाहिजे आहे. खेळ रंगलाच पाहिजे. या क्रिकेटच्या खेळाला पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक वर्ग आतुरतेने मैदानाच्या चौबाजूला आलेत ना. त्यांना जास्तीचे डॉट बॉल नाही पाहिजे आहेत, त्यांना विकेट पाहिजे आहेत, त्यांना षटकार पाहिजे आहेत, त्यांना चौकार पाहिजे आहेत आणि त्यांना सगळ्या मॅचेस या रंगलेल्याच पाहिजे आहेत. कारण की काही प्रेक्षक असे असतात की त्यांना चांगलं क्रिकेट प्रत्येक आपल्या खेळाडूचं बघायचं असतं, पण इकडे काही प्रेक्षक वर्ग असे आहेत कोणीही जिंको खेळ चांगला झाला पाहिजे. बघा खेळाडूला दुखापत झाली का तिकडे पाहिजे. जर जास्तीची दुखापत मोठी असेल तर मी विनंती करेन खेळाडू आपण ही मॅच नाही खेळला तरी चालेल. क्रॅम्प तिकडे आलाय. यदा कदाचित दुखापत मोठी नसावी अशी ईश्वराचरणी मी आवर्जून प्रार्थना करेन. पुन्हा नव्यानं तो खेळाडू या खेळपट्टीवरती उभा राहावा. त्याचा खेळ, त्याचा जो काही अगदी आपण जर पाहिलं तर जी जद्दोजहद या मैदानावरती प्रत्येक खेळाडू जो काही करतात, निश्चितपणे ती पेश करण्याची संधी निर्माण इकडे पुनश्च व्हावी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अशी आशा बाळगूया. पण पहा मी विनंती करेन जर जास्तीची दुखापत असेल तर आपण एखाद मॅच नाही खेळलात तरी चालेल. पण कारण की आपण सातत्यानं म्हणतो ना की जर शरीर असेल ओके तरच राहील आपल्या ठिकाणावरती डोके, आणि डोकं ठिकाणावरती राहणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ आवर्जून मी पण आपण साधे प्रत्येक जण आपण म्हणतो ना की एक चांगला क्रिकेटर अंपायर बनू शकतो, एक चांगला क्रिकेटर यूट्यूब लाईव्ह करू शकतो, एक चांगला क्रिकेटर डीजे मध्ये टायमिंग मारू शकतो, एक चांगला क्रिकेटर समालोचक करू शकतो, एक चांगला क्रिकेटर स्कोरिंगचं काम करू शकतो. म्हणजे प्रत्येकानं क्रिकेटचा अनुभव घेऊन ठेवला आणि किंबहुना त्या गोष्टीचा अनुभव येत असताना आपण या गोष्टीचा विचार करूया की ज्या वेळेला मैदानावर
मैदानावरती आपण येतो ना की खेळताना त्या गोष्टीचं भान राहत नाही, पण भान ठेवावं लागेल. कारण की मी प्रत्येक वेळा सांगतो की जर आपण मैदानावरती उतरताय शरीराची फक्त काळजी घ्या, 100% एफर्ट्स तुम्ही द्या, कारण की गावाचं नाव तर झालंच पाहिजे. पण गावाचं नाव होत असताना आपल्या घरच्या जबाबदारांचा विचार करून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळा. कारण की आज आपले आई वडील किंबहुना ज्यांचं लग्न झालं त्यांची पत्नी बहीण या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असतात. सगळ्यांच्या अपेक्षा आपल्याकडून खूप साऱ्या आहेत आणि मग जेवढ्या अपेक्षा आपल्या गावाकडून खेळा मर्यादित आहेत ना त्याच्याहून अधिक अपेक्षा आपल्या घरच्यांकडून आपल्या जबाबदाऱ्यांच्या सुद्धा. यस, ही दुखापत जास्तीची मोठी नसावी अशा आपण आशा बाळगूया. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा या मागच्या दिशेने आपण जाऊया. पहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिली तर आतापर्यंत 10 धावा स्कोरकार्डवरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर तिसरा षटक मार्गाचा राकेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. एक महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या लढतीमध्ये हे महत्वाचे प्रत्येक खेळाडू मात्र मैदानावरती जद्दोजहद करताना पाहायला मिळतात. प्रत्येकाला मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, प्रत्येकाला आज प्रसिद्धी निर्माण करून द्यायची आहे आणि म्हणूनच का होईना आज प्रत्येक जण एक वेगळं स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय आणि स्वप्नांवरती खरं उतरण्यासाठी संघर्ष सुद्धा चालू झालाय. दुसऱ्या फेरीतील ही पहिलीच मॅच. एका बाजूला पर्लीकर या मैदानावरती उतरलेत, एका बाजूला माथेरनवरून आलेला संघ मैदानावरती खेळतोय. पुढचाच बॉल बॅटची कडा यस्टनच्या मागे सुंदर झेल टिपला गेलाय, टिपलाय झेल, संपलाय बॅटर विजयचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही माथेरान संघाच्या धावसंख्येला मिळ बॅटर आउट. आपण म्हणतो ना, ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नथ मस्तक तया चरणी, ज्यानं केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकलाच तो राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांची सुमधुर गीत आपल्याला ऐकायला मिळतात. एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे, कारण की शिवाजी महाराजांचं कोणतंही गीत समोर आलं ना की मात्र वेगळीच ऊर्जा मिळते. आणि होय, ही ऊर्जा निर्माण होत असताना आज परळीकरांचा हा उत्साह, त्याच वेळेला किंबहुना त्यांचा खेळ हा खूप सारा बहरताना पाहायला मिळालाय. त्यांची बॉलिंग चांगलीच होतीये. फटका खेळायचा आडवा बाटणं माथेरानकरांसाठी सुद्धा चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळत आहे. मिड विकेट मध्ये अल्पेश वेगाने येतील. बॉलची फेक चांगली झाली आहे, धाव तिकडे एक मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यानंतर आपण म्हणतो ना की 11 ऑक्टोबर, मग तिकडे हार्दिक पांड्या या खेळाडूचा जन्मदिवस, ज्यानं आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्यानं आपण पाहिलं तर भारतासाठी खेळलंय. आणि आता माथेरानकरांसाठी असा एखादा हार्दिक पांड्या असेल का? पहा, आमचे विलासदादा युवा प्रतिष्ठानचे आधार स्तंभ सन्माननीय साईनाथजी मडवी साहेब हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक आभार आहेत साहेब, आणि निश्चितपणे या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आपलं असंच संपूर्ण प्रेम विलासदादा युवा प्रतिष्ठान या स्पर्धेवरती राहील अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतोय आणि आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. पाहता पाहता आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती काय झालंय तर 3 षटकांचा खेळ संपलाय. अव्वल दर्जाची गोलंदाजी राकेशनं केली, त्यानं फक्त एका धावेचं षटक मात्र तिकडे हातळलेलं पाहायला मिळत आहे. यदा कदाचित आपण जर पाहिलं ना तर
कोरोनाच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या ना, त्याच्यासाठी खूप संघर्ष करायला लागायचा. यदा कदाचित तो कोरोनाचा पिरियड माथेरानकरांसाठी आलाय की काय, कारण की त्यांना एखादी धाव किंबहुना एखादा मोठा फटका घेण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतोय आणि ते भाग कोणी पाडले तर आज पर्लीकरांनी मैदानावरती. आज तुम्ही आमच्याकडे आलात, तुमचं स्वागत तर झालंच पाहिजे. आणि होय, थांबवून दाखवलंय प्रत्येकाला, अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय, किंबहुना प्रत्येक बॅटरच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं कामकाज. पण आता तुम्हाला बॅटचा फेस ओपन करावाच लागेल. येणाऱ्या तब्बल शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. टीमची धावसंख्या 11 धावा. शेवटचं षटक. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानावरती येताना पाहायला मिळत आहे. डॉट डॉट आणि डॉट बॉल, शून्य, या पुढे काही नाहीये. शून्यापुढे किती अंक लावायचा ना हे आपल्या हातामध्ये आहे, पण ते अद्याप माथेरानकरांना जमलं नाही. हे तुम्हाला करून दाखवावं लागेल. 5 बॉलमध्ये जरी 15 आल्या ना तरी फायटिंग स्कोर होईल, कारण की ही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे. समोरचा बॉल, मिस स्ट्रोक, अजून एक फटका फसलाय. शॉर्ट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक धाव तर मिळतीये. दुसऱ्या धावीसाठीचं धाडस केलंय. काय घडेल शेवटच्या क्षणी? OUT, फलंदाज बाद. अजून एक धक्का माथेरानकरांना. म्हणजे पहा, जी स्थिती आहे ना ही मॅचची स्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे. कारण की आपण जर पाहिलं तर धावाच येत नाहीयेत. धावा मात्र बनता बनता थांबल्या गेल्यात. एकही मोठा फटका नसणारा हा पहिला डाव असेल की काय. समोरचा स्ट्रोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. आणि तिकडेही काय घडलंय, टिपला गेलाय झेल, संपलाय. अजून एक फलंदाजाचा खेळ, अजून एक विकेट, अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. माथेरानकरांना फलंदाज बाद. युवा प्रतिष्ठान चषक ठेवलाय हा छान, आणि त्या चषकाचा सगळ्या खेळाडूंना अभिमान, अभिमानानं मान उंच व्हावी ना असा हा सोहळा इकडे मात्र सजवण्यात आलाय. कौतुक करावं तेवढं कमी. प्रेक्षकांसाठी मैदानाच्या चहूबाजूला जागा उपलब्ध करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष, मान्यवरांसाठी व्यासपीठ सुंदर सजवलंय. आमच्या समालोचकांसाठी समालोचन कक्ष, अगदी आमच्या युट्यूबच्या कॅमेरामॅनसाठी कॅमेराचे स्टँड, त्याचबरोबर प्रेक्षकांना सगळे हावभाव पाहावे त्याच्यासाठी स्क्रीन आहे. म्हणजे अजून पाहिजे तरी काय, या स्पर्धेनं सगळीच पूर्तता केली आहे. बाग फुटला जात असताना कट करायचं होतं. बॉल टर्न झालाय, बॉलनं काटा बदललाय. या पहिल्या डावातील पहिला नशिबाचा चौकार. पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 मार्गाचे 16 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि मी कौतुक पर्लीकरांचं या गोष्टीसाठी करेल ना, तब्बल आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 20 बॉल फेकले गेले, एकच वाईट आलाय. म्हणजे लाईन लेंथ परफेक्ट आहे. फुलटॉस बॉल होता, आडवा बाटने खेळायचा होता, अलॉंग विथ द कार्पेट, लॉंगॉनच्या दिशेला बॉल चालताना पाहायला मिळतं. एकदा मिळेल, दुहेरीसाठी प्रयत्न नाही केले जात आहेत, कारण की फिल्डिंग तेवढी चांगली आहे ना. बॉलची फेक परफेक्ट आहे, सगळं ओके मध्ये चाललंय पर्लेकरांचं. बॅटिंग थोडी लडखडताना झाली होती पहिल्या मॅच मध्ये, पण हरकत नाहीये. गोलंदाजीचा जोर, त्याच वेळेला गोलंदाजीची भेदकता जी त्यांनी दाखवली आहे ना, या मॅच मध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू.
शेवटचाच बॉल, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं इकडे. अजून एक विकेट, अजून एक धक्का आणि धावसंख्या धावफलकावरती 17 येणाऱ्या 24 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 18 धावांची आवश्यकता. या स्पर्धेतील आतापर्यंतची या चौथ्या रात्रीची पहिली लो स्कोरिंग मॅच. 24 बॉल 18 धावांची गरज असेल. चला पुढील मॅच होईल ती दहावीर रोहा वर्सेस विश्वास 11 कळवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपले 11 खेळाडू घेऊन यायचे इकडे नाणेफेकीसाठी. सन्माननीय सतीशदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. विलासदादा युवा परिषदेतर्फे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत परळी आपल्या विभागातील विद्यमान सदस्य सन्माननीय सतीशदादा पवार साहेब, मिलिंद देशमुख यांना विनंती असेल त्यांनी पहा जशी मात्र सुरुवात होईल या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया. रसायनीचा गोड आवाज आपल्या समवेत जुळलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. अंकितजी मालुसरे सरांचा या आवाज ऐकूया दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती असतील ते संतोषजी वालगुडे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. संतोषजी वालगुडे साहेब, गणेशजी चव्हाण साहेबांना विनंती असेल की त्यांनी आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आता जो सामना होईल त्या सामन्याची नाणेफेक करतील आमचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय निकम साहेब यांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायचे. विश्वास 11 कलवा वर्सेस दहावीर रोहा. त्याचप्रमाणे निलेश देशमुख साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय. प्रशांत शिंदे यांना विनंती असेल त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे निलेश देशमुख साहेबांचा. धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती असतील निखिल देशमुख साहेब. हर्षल सर, पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आलेला आहे. दहावी रोहा संघाने नाणेफेक जिंकले. दहावी रोहा प्रमोद देशमुख साहेब यांना विनंती असेल त्यांनी निखिल देशमुख साहेबांना सत्कार करायचे. प्रमोद देशमुख. पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी सुरू आहे. माथेरान आणि त्यांच्या विरोधात
मितान 11 परली. दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत. परली संघाला 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटना फटका खेचलाय. अजय भस्मा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर या षटकातील या सत्रातील हा दुसरा षटकार या ठिकाणी येत असताना पुढील सत्कार मूर्ती असतील सोहम कालभोर साहेब. 6 धावसंख्येची सागर कदम साहेबांना विनंती असेल त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. हां कळवा टीम विश्वास 11 कळवा या आपला पण या ठिकाणी सन्मान होतोय. 6 धावसंख्येची विश्वास 11 कळवा. गरज. सन्माननीय भास्कर दादा पार्टे साहेब सरपंच यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. विश्वास 11 कळवा. वाईड बॉलचा इशारा एकदा वाढेल. 13 धावा आहे धावफलकावरती. 5 धावसंख्येची गरज. यानंतर धावीर रोहा आणि विश्वास 11 कळवा असा सामना यानंतर पाहायला मिळेल. जीत खोत माथेरानचा डेल स्टेन पण त्याच्यावरती आक्रमण करत विजयाच्या समीप निघालाय तो मितान 11 परली. निर्धाव चेंडू येतोय. 5 धावसंख्येची गरज. बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना कारण गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. शेवटची लढत आपल्याला आरके स्पोर्ट्स त्याचबरोबरीने सोनू फायटर साई संघ खेळताना पाहायला मिळेल. बॅटची एज घेतले. चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल पण त्या अगोदर चेंडू सीमा पार जातोय. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या आता बरोबरीत येत असताना एका धावेची गरज आहे. सन्माननीय नारायणदादा शिंदे यांचा या ठिकाणी येतोची सत्कार होतोय. विलास दादा तुम्हाला विनंती आहे नारायणदादा सत्कार करायचे. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. एका धावेची अद्यापही गरज परली संघाला या ठिकाणी असेल. स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. सन्माननीय शैलेश ढेबे साहेब आणि सन्माननीय आतिश ढेबे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. ड्रेस कोड सारखाच असला पाहिजे आणि जर तसं नसेल तर आयोजकांकडून आम्हाला माहिती येते की 2 धावांची पॅनल्टी त्या संघाला दिली जाईल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी बघतोय. एकतर्फीपणा या मॅचमध्ये दिसून आला. सुरुवातीला खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन खऱ्या अर्थानं मितांश परली संघांच्या गोलंदाजाकडून आणि इथे मात्र आपण बघतोय की या धावांचा पाठलाग करताना जीत खोत वरतीच सुरुवातीला आक्रमण केलं. एका धावेची गरज या ठिकाणी असताना फटका विजयी धाव या ठिकाणी देऊन आताच्या या जातो आणि मंचावरती रविदा खंडागळे तसेच अमोलभाऊ देसाई यांचं आगमन झालेलं आहे. सर्व या